मनसेच्या अमय खोपकरांचा मल्टिप्लेक्स मालकांना इशारा, माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन करणार नाही, मात्र इथून पुढे काचा फुटणार, मराठी चित्रपटांचा मुद्दा पुन्हा तापणार. केंद्र सरकारकडून 25 ॲप्स आणि वेबसाईटवर कारवाई, अल्ट बालाजी, उल्लू, देसी फ्लिक्स ॲपवर बंदी, अश्लील कंटेंट प्रसारित करत असल्यानं केंद्राचा निर्णय. विजयकुमार घाडगेंनी घेतली अजित पवारांची भेट, कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार अजितदादांचा शब्द, राजीनामा न घेतल्यास राज्यभर आंदोलनाचा घाडगेंचा इशारा. सुधीर मुनगंटीवारांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत, तर राहुल नार्वेकर मंत्री होणार, दैनिक सामनाचं वृत्त. तर अशा बातम्यांवर विश्वास ठेवत नाही, मात्र पक्षाचा निर्णय मान्य असेल, राहुल नार्वेकरांचं विधान. जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. गोरंट्याल यांनी भाजप प्रवेश केल्यास जालन्यात काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता. भाजप मुंडे खून प्रकरणाचा तपास जलद गतीनं करा, मुंडे कुटुंबीय रस्त्यावर ज्ञानेश्वरी मुंडेंसह मुलांचाही आंदोलनात सहभाग, प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराला लागली गळती, पुरातत्व विभागानं दुर्लक्ष केल्यानं गळतीचा आरोप, मंदिर गळत असल्यानं विश्वस्तही हवाल देईल, भाविकांचीही गैरसोय. मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी गोकुळ झा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सुनावणीला जाताना आरोपीची आजही अरेरावी. मुंबईजवळच्या नायगावमध्ये 12व्या मजल्यावरनं पडून एका 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, आईनं खिडकीत ठेवलं होतं, मुलीला आणि तोल गेल्यानं खिडकीतून खाली पडून मृत्यू. पालघर जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर.